अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधीकधी आपल्या जीवनात असं काही प्रश्न उभे राहतात ज्यांची उत्तरं आपल्याला सहज मिळत नाहीत. कधीकधी असे निर्णय समोर येतात जे घ्यायचे असतात पण मन मान्यच करत नाही आणि नको म्हणतं. असा तो काळ असतो जिथे मन प्रचंड घालमेल करत असतं. हे करू की नको, होकार द्यावा की नकार द्यावा, थांबावं की पुढं जावं. मित्रांनो, अडकलेले पैसे केव्हा मिळतील की नाही, एखादं स्थळ आलं आहे पण तिथे होकार द्यावा की नाही, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न आहेत, त्यांच्या करिअरबद्दल चिंता आहे, नोकरी बदलावी का, व्यवसाय सुरू करावा का, एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे का, पण ते काम होईल की नाही, असे अनेक प्रश्न कोणतेही असू शकतात. पण एक गोष्ट समान असते, मनाची अस्वस्थता. अशावेळी आपण काय करतो? आपण आपल्या माणसांकडे जातो, घरातील सदस्य, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक. पण मित्रांनो, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. कोणी म्हणतं कर, कोणी म्हणतं करू नको, आणि आपण आधीच गोंधळलेलो असतो, त्यामुळे अजूनच कन्फ्युजन वाढतं. मग अशावेळी एक विचार मनात येतो, कोणीतरी असावं जो योग्य मार्ग दाखवेल. आणि इथेच स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. मित्रांनो, आपण स्वामी महाराजांना आपले प्रश्न विचारू शकतो, आपल्या निर्णयासाठी त्यांची मदत मागू शकतो. आता इथे काही लोक म्हणतील, महाराज काय थोडी स्वतः बोलतात, उत्तर कसं देतील? मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत ठामपणे सांगते, स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना उत्तरे देतात, पण एका अटीवर. सगळ्यात आधी स्वामींवर आपला पूर्ण, दृढ आणि न डगमगणारा विश्वास असला पाहिजे. आपण मनाशी हे ठरवलं पाहिजे की स्वामी महाराजांनी दिलेला निर्णय तो आपल्या मनाविरुद्ध जरी असला तरी आपण तोच निर्णय मान्य करणार आहोत. तोच निर्णय आपल्यासाठी शेवटचा असेल. स्वामींच्या आज्ञेबाहेर आपण जाणार नाही. कारण मित्रांनो, जर स्वामींनी एखादा निर्णय नकारात्मक दिला तर तो आपल्या वाईटासाठी नसतो, तो आपल्या हितासाठीच असतो. स्वामी महाराज त्रिकालदर्शी आहेत. त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व माहीत आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे स्वामींना पूर्णपणे माहीत असतं. म्हणूनच कधीकधी उत्तर आपल्या मनासारखं येत नाही, पण तेच उत्तर आपल्याला पुढील मोठ्या संकटापासून वाचवत देखील असतं. मित्रांनो, स्वामी महाराजांसमोर प्रश्न विचारणं हा काही खेळ नाही, ही श्रद्धेची परीक्षा आहे. म्हणूनच जर तुमची स्वामींवर नितांत श्रद्धा असेल तरच महाराजांचा कौल घ्यावा, तरच त्यांना प्रश्न विचारावा. जर उत्तर आपल्या मनासारखं आलं तर वा, छान असं म्हणायचं. पण जर उत्तर नकारात्मक आलंच तर हे चुकत आहे, असं काही नसतं, असे विचार मनात आणायचे नाहीत. मित्रांनो, चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्पष्टपणे दिलेला आहे. आपण नित्यसेवा करतो तर आपल्या वाचनात बाळप्पा महाराजांची कथा नक्कीच येते. बाळप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान गणेश शंकरांची पूजा करून मग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा सुंदराबाईंनी महाराजांना सांगितलं की बाळप्पा महाराजांना शंकराची पूजा न करण्याची आज्ञा द्या, आणि महाराजांनी तशी आज्ञा पण दिली. पण बाळप्पा महाराजांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांना वाटलं की कदाचित महाराजांनी सुंदराबाईंच्या सांगण्यावरून ही आज्ञा दिली असावी, आणि म्हणूनच बाळप्पा महाराजांनी 2 चिठ्ठ्या टाकल्या. एका चिठ्ठीवर लिहिलं होतं पूजा करावी, आणि दुसऱ्या चिठ्ठीवर लिहिलं होतं पूजा करू नको. जेव्हा चिठ्ठी उचलली तेव्हा उत्तर आलं पूजा नाही करायची. त्या क्षणी बाळप्पा महाराजांच्या मनातील सर्व गोंधळ थांबला. त्यांनी ते उत्तर स्वामींची आज्ञा मानली आणि तोच निर्णय घेतला. मित्रांनो, आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत. त्रिदेवांचा वास स्वतः महाराजांमध्ये आहे, आणि शंकराचे पूजन स्वामींच्याच रूपामध्ये बाळप्पा महाराजांच्या हातून होणारच होतं. हे सत्य त्यांना कळलं आणि त्यांनी स्वामींची आज्ञा शिरोधार्थ मानली. आता मित्रांनो, आपण हे आपला प्रश्न कसा विचारायचा ते नीट समजून घेऊया. मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्वामी महाराजांना कौल घेताना फक्त प्रश्न विचारणं महत्त्वाचं नसतं, तर तो प्रश्न कशा भावनेनं आणि कशा तयारीनं विचारतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी महाराज हे दत्त अवतार आहेत,
आणि दत्त परंपरेमध्ये शुद्धता, सात्विकता आणि स्वच्छतेलाही पूर्ण महत्त्व आहे. म्हणूनच कौल घेण्याच्या दिवशी भक्तांनी सर्वप्रथम स्वच्छ स्नान करावं. त्यानंतर शक्यतो पांढरे, पिवळे किंवा भगवे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे, पिवळा रंग ज्ञान, सात्विकता आणि गुरुकृपेचं प्रतीक आहे आणि भगवा रंग वैराग्य आणि भक्ती दर्शवतो. काळ्या किंवा अतिगडद रंगाचे कपडे यावेळी टाळावेत, कारण स्वामी हे दत्त अवतार असल्याने काळा रंग त्यांना प्रिय नाही, असं शास्त्रात आणि परंपरेत सांगितलं जातं. मित्रांनो, वस्त्र जसं महत्त्वाचं आहे तसंच पूजा साहित्याची तयारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. कौल घेण्यापूर्वी पूजेसाठी खालील साहित्य जवळ ठेवा: धूप, अगरबत्ती आणि दीप. स्वामींसाठी गोड नैवेद्य, शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोड पदार्थ, कारण पिवळा रंग स्वामींना अतिशय प्रिय आहे. फुलांमध्ये पिवळ्या रंगाची फुले असतील तर उत्तम आणि त्यासोबत तुळशीपत्र नक्की ठेवा. पूजेसाठी पाणी शिंपडण्यासाठी एक छोटा लोटा किंवा एक छोटंसं भांडं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिठ्ठीसाठी 2 एकसारखे पांढरे कागद घ्या. मित्रांनो, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या पूजास्थळाची स्वच्छता आधी करा. मूर्तीला वस्त्र जसं की कंथा किंवा टोपी घालणं शुभ मानलं जातं, पण लक्षात ठेवा, कौल घेण्यासाठी ते सक्तीचं नाही. भाव महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. पूजास्थळ स्वच्छ, शांत आणि पवित्र असावं, कारण तिथेच आपण स्वामींना प्रश्न विचारणार आहोत. आणि जेव्हा ही सर्व तयारी पूर्ण होते तेव्हाच आपण पुढे जाऊन चिठ्ठीद्वारे स्वामी समर्थांचा कौल घ्यावा. सर्वप्रथम आपल्याला 2 समान आकाराचे कागद घ्यायचे आहेत. संपूर्ण पांढरे प्लेन कागद चालतील, रेष असलेले असले तरी पण चालतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही कागदांची लांबी, रुंदी एकसारखी असली पाहिजे. दोन्ही कागदांवर सर्वात वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. सगळ्यात खाली एका चिठ्ठीवर होय आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असं लिहायचं आहे. आणि मध्ये जिथे जागा राहील तिथे आपल्याला एक प्रश्न लिहायचा आहे. उदाहरणार्थ, हे घर घेणं योग्य राहील का? हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का? लक्षात ठेवा, प्रश्न एकच असावा. त्यानंतर दोन्ही कागदांच्या सारख्या घड्या घालायच्या. जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या जातात तशाच घड्या घातल्यानंतर जर तुमच्याकडे केंद्रातील विभूती किंवा रक्षा असेल तर ती चिठ्ठ्यांना लावायची आहे. मग त्या दोन्ही चिठ्ठ्या स्वामींच्या चरणी ठेवायच्या आहेत. आपल्या घरात स्वामींची मूर्ती असो किंवा फोटो असो, त्यांच्या चरणी ठेवायच्या आहेत. तर फोटोच्या समोर स्वामींच्या पायाशी. त्यानंतर 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. किमान 1 माळ किंवा 5 मिनिटं नामस्मरण तरी केले तरी चालेल. मग स्वामींना मनापासून प्रार्थना करा, स्वामी, तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर जर घरात लहान मूल असेल तर त्याच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्या. आणि जर कोणी नसेल तर स्वतः डोळे बंद करून स्वामींचं नाव घेत एक चिठ्ठी उचलायची आहे. आणि जी चिठ्ठी येईल तोच स्वामींचा निर्णय आहे. तो आपल्याला हितासाठीच आहे. मित्रांनो, जर उत्तर नाही आलं आणि तरीही आपण ते काम केलं तर काही दिवस सर्व ठीक वाटेल, पण पुढे चालून त्याचा गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच स्वामींचीच आज्ञा मानावी, स्वामींच्या आज्ञेबाहेर जाऊ नका. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगते, जर तुमची स्वामींवर दृढ श्रद्धा असेल तरच कोणताही प्रश्न विचारा. मित्रांनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर फायद्याचा असेल किंवा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.